खरं म्हणजे निवडणूक आयोग स्वायत्त आहे, परंतु निवडणूक आयोगाने हे समजलं पाहिजे की त्यांनी ज्या तारखा दिल्या ते पूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम जर तुम्ही विचारपूर्वक करत असाल, आवाज कमी करशील तर ज्या तारखा तुम्ही दिल्या आहेत त्या तारखा तुम्ही पाळायला पाहिजे. म्हणजे तुम्हीच अर्ज भरण्याची तारीख देता, अर्ज मागे घेण्याची तारीख देता, चिन्ह देण्याची तारीख देता, किती दिवसपर्यंत प्रचार करावा हे सांगता आणि मतमोजणी केव्हा होणार ही पण सांगता. मग आता सडनली तुम्ही सांगायचं किंवा कोर्टाने पण म्हणायचं की नाही नाही 21 तारखेपर्यंत निकाल लांबवा, मतमोजणी नंतर करा. त्याचा संरक्षणाचा ताण, लोकांचे आरोप, ह्या सगळ्या गोष्टी, संभ्रम, अ, जरी पारदर्शकपणे काम करत असलं तरी लोकांचा अविश्वास हे टाळणं निवडणूक आयोगाने अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून माझी तर विनंती आहे की माझं तर म्हणणं असं आहे की सगळे पक्ष म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांनी सर्वांनी मिळून निवडणूक आयोगाला विनंती करायला पाहिजे की कोणत्याही निवडणुकीवर, कारण या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकमेकाशी संबंध नसतो. या निवडणुका स्थानिक प्रश्नावर सुद्धा लढल्या जातात, स्थानिक उमेदवारावर लढल्या जातात आणि हं. फारसा फरक या निवडणुकीचा त्या निवडणुकीवर पडत नाही. बर आणि पण त्यामुळं सगळ्या पक्षांनी मिळून निवडणूक आयोगाला सांगायला पाहिजे की तारीख बदलवणं हे चुकीचं आहे. तुम्ही आता उद्याची मतमोजणी जरी लांबवली असेल तर 2 दिवसाच्या आत मतमोजणी घ्या. बर म्हणजे एवढे दिवसपर्यंत संरक्षणाची जबाबदारी राहणार नाही.